हॅलो, नमस्कार. मी सुजाता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता झालं असं की आम्ही बाहेर जाऊन आलोत आणि बाहेर खूप थंडी आहे आणि बाहेर निघणं खूप अवघड झालेलं आहे. पण खूप दिवसाचं होतं मला स्लीपर घ्यायची होती. अजून बरंच काही सामान घ्यायचं होतं. पण ते काही शक्य झालं नाही आणि मग अर्जंट एक काम होतं त्यासाठी गेलो होतो. म्हणजे पिलूला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. त्याच्या ओठाला जे आहे थोडं इन्फेक्शन झालं होतं आणि मग ते डॉक्टरांना दाखवण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर आता डॉक्टर भेटलेत आणि त्याचं इन्फेक्शन काही असं जास्त नाही, मायनर आहे असं सांगितलं. आणि ओठं ड्राय पडले त्याच्यामुळे त्याला तूप वगैरे लावायचं सांगितलं. आणि मग ते जाऊन आलो. मग आता येता येता मला चप्पल घ्यायची होती, स्लीपर घ्यायची होती, तसं घेऊन आले मी ते. का बाहेर एवढी थंडी आहे, म्हणजे जाताना आम्ही एवढं पॅक होऊन गेलो होतो तरी पण खूप थंडी वाजली. आणि आज स्वयंपाकाचा प्लॅन आहे, म्हणजे आत्ता संध्याकाळचे 8 वाजलेत आणि स्वयंपाकाचा असा काही स्पेशल प्लॅन नाही. साधी मला खिचडी बनवायची आहे, कारण 4 वाजताच माझं, पिलूच्या पप्पाचं आणि पिलूचं जेवण झालं होतं त्यामुळं. तर आता ह्या खिचडीची रेसिपी मात्र मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला. तर चला आता मी तुम्हाला खिचडीची रेसिपी दाखवते. तर ही आहे स्लीपर. आता स्वयंपाक करण्याच्या आधी म्हटलं तर ही आत्ताच मार्केटमधून आणली आणि आपल्याला छान वाटतंय असं लगेच आणल्याच्या नंतर कोणाला तरी दाखवायला. आणि त्यात ही इतकी क्यूट होती चप्पल, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. चालण्यासाठी पण कम्फर्टेबल होती आणि मी 3दा दुकानदाराला विचारले, की ही स्लिप नाही झाली पाहिजे. कारण आपल्याकडे टाईल्स आहेत आणि त्यामुळे खूप भीती वाटते कामाच्या घाईमध्ये. असं होतं, की भीती वाटते, की चालत असताना स्लिप नाही झाली पाहिजे, नाहीतर मग आगावच काम होऊन जाईल. म्हणून मग मी त्यांना विचारून ती घेतली. कम्फर्टेबल होती आणि चपलीची ग्रिप पण चांगली होती. त्यामुळे मग मी ती चप्पल घेतली. आता पिल्लूचं आणि पिल्लूच्या पप्पाचं होतं असं, की ते खूप बारकाईनं हे कलर आहे का, ती साईज आहे का, ते शेप आहे का, माझं असं नसते आहे ते मी लवकर घेऊन टाकली. त्यानंतर आता पिल्लूला हॉस्पिटलमध्ये नेमकंच आणलं होतं आणि पिल्लूला आता 4 टॅबलेट दिलेले आहेत. म्हणजे रोज रात्री 1 घ्यायचे, असे 4 दिवसाचे 4 गोळ्या आहेत, टॅबलेट आहेत आणि ती गोळ्या घ्यायला एवढा त्रास देते आणि मला असंच वाटत होतं आता पण किती त्रास देईल काय नाही. मला खूप भीती वाटत होती. मग म्हटलं, "पिल्लू उलटी करू नको, मी व्हिडिओ शाबाश. बनवत आहे." आणि त्यानं ते केलं, अरे, म्हणजे व्हिडिओच्या नादामध्ये ती गोळी त्यानं घेतली. त्यामुळे माझं ते टेन्शन गेलं. एकदा त्याला जेवू घातलं, थोडंसं गोळी दिली आणि त्यानंतर मी आता किचनमध्ये आलेली आहे. आता किचनमध्ये तर म्हणजे 5:30 वाजताच आमच्या दोघांचं जेवण झालं होतं. तसंच काय झोपावं म्हणतात ना, म्हणून मग म्हटलं चला संध्याकाळी थोडीशी खिचडी बनवावी. तसं खिचडी बनवायचं म्हणलं तर मला इतकं टेन्शन येते, कारण पिलूच्या पप्पाला खिचडी खाणं, भात खाणं खूप जीवावर जाते आणि त्यातही मग त्यांना असं चिकट वगैरे पाहिजे आणि मला मोकळी खिचडी खायला आवडते. म्हणजे दोघांच्या 2 चॉईस आहेत. मला आणि पिल्लूला मोकळी खिचडी खायला आवडते आणि पिल्लूच्या पप्पाला चिकट खिचडी खायला आवडते. त्यामुळे मला नेहमी जेव्हा खिचडी करायचं म्हणलं, की सगळ्यात जास्त टेन्शन येते. आता भाजी कशी जरी झाली, तर पिल्लूचे पप्पा भाजी, चपाती वगैरे खातात किंवा भाजी जरी चांगली नाही झाली, तर दूध चपाती ते खाऊन घेतात. पण खिचडीसाठी म्हणलं, की ते नाकडोळे हे करतात त्यांनी आणि सकाळी जेवलेलं होतं. असं काही एवढं टेन्शन नव्हतं. त्यामुळे त्यांनीच मला आज परमिशन दिली होती खिचडी करायची. त्यामुळे मग मी म्हटलं करते. पण हे टेन्शन असतेच, की चिकट होणार का कसं होणार? तर त्यांना आवडते कुकरमधली खिचडी. त्याच्यामुळे मग मी कुकरमध्येच बनवते. कारण कुकरमध्ये जे आहे ते मऊ पण शिजते आणि त्यामुळे ते टेन्शन राहत नाही, की मोकळी होण्याचं. तर पातेल्यामध्ये जे आपण बनवतो त्यामध्ये थोडीशी मोकळी होते, पण कुकरमधली खिचडी मऊ होते आणि त्यांना खिचडी मऊ आवडते. त्यामुळे मग मी कुकरच ठेवलं इथं. आणि घाई-गडबडीच्या वेळ तर असं होतेच नेमकं, की तेल तरी संपलेलं असणार, मसाला डब्यातलं मीठ, मिरची तरी संपलेलं असणार, हे असं नेहमीच होते माझ्यासोबत. तर आता घाई-गडबडीमध्ये पटकन आवरायचं होतं, पण त्यात पाहिलं तर काय तेलाच्या केटलीमध्ये तेलच संपलं होतं. मग परत नवीन पॅकेट फोडलं आणि मग मी ते सीझरसाठी विचारत होते, पण सीझर किचनमधली पिल्लूच घेऊन टाकते नेहमी. त्याला काहीतरी आर्ट अँड क्राफ्टचं काहीही बनवायचं असलं, की म्हणजे मी जवळपास 2 ते 3 सीझर आणल्यात किचनसाठी स्पेशली. म्हणजे आपल्याला मीठ पुडा वगैरे फोडायचा असतो, मग कधी तेलाचं पॅकेट फोडायचं असते. बऱ्याच अशा गोष्टी असतात, की म्हणजे काही कट करायचं असलं, की किचनमध्ये जर आपण ती सीझर ठेवली ना, तर कम्फर्टेबल पडते आपल्याला, की तिथल्या तिथं घ्यायचं. मग शोधत बसावं नाही लागत. पण नेमकं आर्ट अँड क्राफ्टचं इतकं झालेलं आहे लेकरांचं, की त्यांना सीझर कमी पडतात. म्हणजे त्यांच्या बॅगमध्ये जरी आल्या, त्यांचे जे येतात ना वर्षाला किट येते, पण त्याच्या किटमधलं पण त्याला कमी पडते आणि त्यानं कधी कुठे ठेवलं त्याला लक्षात राहत नाही आणि मग किचन शेवटी त्यानं घेते. तर त्यामुळे त्यानं आता ती किचनची कुठं टाकली होती मला माहिती नाही. म्हणून मग मला ते चाकूच्या साहाय्यानं पॅकेट फोडावं लागलं. त्यानंतर आता मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे.
जिरं टाकलं आणि उभा चिरलेला कांदा टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता एकदम सिंपल खिचडी बनवायची होती. मला लाईट डिनरचा प्लॅन होता आज त्यामुळं आणि त्यानंतर ही जी हिरवी मिरची आहे त्यामध्ये पण मी लसूण आणि कोथिंबीर टाकून ती वाटून ठेवली होती. म्हणजे एका भाजीसाठी वाटली होती मला हिरव्या भाजीसाठी. पण ते मग ते वापरणं झाल्याच्यानंतर थोडंसं उरलं होतं ते जे लाल मिरचीची पेस्ट होती ते टाकली आणि थोडे वाटाणे टाकले कारण वाटाण्याची खिचडी असली की पिल्लू पण आवडीनं खाते आणि दिसायला पण छान दिसते. त्यामुळे आता सीझनच आहे त्यामुळे भरपूर वाटाणे खाऊन घ्यायचे. त्यानंतर आता एक मोठं टमाटर होतं ते छान पिकलेलं होतं लाल आणि मग ते उभं चिरून मी टाकलं आणि चांगलं परतून घेतलं आणि मग आपलं असं नॉर्मल जे मीठ मिरची वगैरे टाकतो आपण ते त्याप्रमाणे टाकलं. आता जेव्हा मी हिरवी मिरची टाकले त्यानंतर थोडीशी लाल मिरची पण टाकते. कारण की जेव्हा आपण लाल मिरची टाकतो आणि थोडंसं हिरवी मिरची टाकतो त्यानंतर काही पदार्थ असतात जसं की खिचडी आहे आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये ते चव चांगली लागते. त्यामुळे मग मी यामध्ये हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही टाकलेलं आहे या खिचडीमध्ये. आता छान टमाटर मॅश झाल्याच्यानंतर मग यामध्ये तांदूळ वगैरे टाकायचं होतं. आता होतं असं की पिल्लूच्या पप्पाला खिचडीमध्ये हे ना तांदूळमध्ये त्यांना मुगाची डाळ टाकलेली आवडते, पण मला मसुरीची डाळ टाकलेली आवडते. त्यामुळे मी मसुरीची डाळ टाकली आणि इथे दही होतं माझ्याकडे भरपूर. मग ते मी दही टाकलं त्यामध्ये आणि दही टाकल्याच्यानंतर खूप टेस्टी होते. त्यामुळे दही असेल तर दही टाका, दही नसेल अदरवाईज तर तुम्ही लिंबू टाकलं तरी चालते. आणि यामध्ये मी आज कुठलाही गरम मसाला ॲड केलेला नाही आहे किंवा मग बिर्याणी मसाला वगैरे असतो तेही एखाद्या वेळी मी ॲड करते. पण आज तसं काहीच न करता फक्त मीठ, मिरची, हळद, वाटाणे आणि अशी सिंपल खिचडी बनवायचं माझं ठरलं होतं आणि त्याप्रमाणेच मी बनवलेली आहे. आता इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे 1.5 ग्लास 2 ग्लास टाकलं तर चालते कारण की कुकरमध्ये एवढं पाणी शिजण्यासाठी जास्त लागत नाही. त्यामुळे मी इथे 1.5 ग्लास टाकलं आणि त्यांना मऊ खिचडी खायला आवडते पिल्लूच्या पप्पाला म्हणून थोडंसं पाणी जास्त टाकलं आणि इथे जे आहेत ते मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता कुकर झालं होतं म्हणजे शिजली होती खिचडी आणि मी ते साईडला उतरून ठेवली. आता तुम्ही म्हणसाल इथं कशाची तयारी आहे? तर खिचडी काही सिंपल खिचडी बनत नाही. त्याच्यासोबत एकतर ते पोंगे म्हणतो ना, ते तरी तळल्या जातात किंवा मग पापड तरी तळल्या जातात. पण आता काय शुक्रवार होता, नॉन-व्हेज अलाऊ होतं. त्यामुळे मग मी म्हटलं, की चला आपण ऑमलेट बनवावं. त्यासाठी इथे लसूण मी ठेचून घेत आहे आणि लसूण ठेचून झाल्याच्यानंतर आता पिल्लूनी सांगितलं होतं, की "मम्मी मी ऑमलेट नाही खाणार." मग इथं फक्त पिल्लूच्या पप्पासाठी आणि माझ्यासाठीच ऑमलेट मी बनवणार होते. पहिल्यांदा दोन्ही अंडे जे आहेत ना, ते एग आहेत ते मी फोडून घेतलेत एका ह्याच्यामध्ये आणि लसूण जे वाटलेलं आहे ना, ते यामध्ये टाकायचं. होते असं, की आपण हे अंडे जे फोडून घेतले त्यामध्ये जर लसूण ॲड केला ना, तर आपण तेलामध्ये टाकल्याच्यानंतर ते करपत नाही. त्यामुळे लसूण आणि मिरची मी यामध्येच टाकलं आणि चांगलं त्याला फेटून घेतलं आणि फेटून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि मीठ टाकलं. आता ही हळद आहे ना, आमच्या घरची हळद आहे म्हणजे शेतातली हळद आहे. त्यामुळे ते थोडीशी जरी टाकलं ना, खूप असं पिवळं-पिवळं होते आणि माझ्याने आता थोडी जास्त पडली होती. तर त्यामुळे ते जरा जास्तच पिवळा बल्क दिसत होता त्यातला. काही हरकत नाही, पण टेस्टला काही असं फार वेगळं झालं नव्हतं. छान लागत होतं टेस्टला. त्यानंतर आता इथे मी तेल टाकलेलं आहे, त्यावर जिरं टाकलेलं आहे आणि जे काही अंडे फेटून घेतलेले आहेत, ते टाकलेत. आता तेल मी फार असंही टाकलं नव्हतं, मीडियमच टाकलं होतं. एवढं म्हणजे 2 अंड्यांना लागणार एवढं आणि ते छान असं तव्यावर पसरून घेतलं आणि मला त्याचं फ्लफी ऑमलेट बनवायचं होतं. त्यासाठी हे मी झाकून ठेवलं, पण तवा एवढा कदाचित गरम झालाच नव्हता पहिल्यांदा. त्यामुळे ते फ्लफी बनलंच नाही आणि म्हणलं जाऊ द्या हरकत नाही. कारण की बऱ्याच वेळा काय होते तवा चांगला गरम झाला ना, आपण जर अंडे टाकले ना त्यावर फेटून तर आणि झाकून ठेवलं तर खूप फ्लफी ऑमलेट होते. पण फ्लफी झालंच नाही आज माझं, पण टेस्टला छान झालं होतं. त्यानंतर आता ऑमलेट वगैरे झालं होतं आणि मला ताट सर्व्ह करायचे होते कारण की आता पिलूच्या पप्पांना पण खूप भूक लागली होती. तर त्यामुळे मग आता मी इथे गरम-गरम खिचडी पण शिजली होती. ऑमलेट पण सर्व्ह करून घेतलं आणि खिचडी वाढायला घेतली. आता पिल्लूला म्हटलं, "तू खातो का?" तर पिल्लू नाही म्हणला, पण त्यामध्ये वाटाणे आपण टाकले होते, त्यामुळे त्याला वाटाण्याचे पदार्थ आवडतात. त्यामुळे त्यानं म्हटलं, की "हां, मम्मी मी पण थोडी खातो." पण चिकट त्याला खायला आवडत नाही, म्हणून त्याला काही जास्त भूक नव्हती. थोडीशीच त्यानेही खिचडी खाल्ली आणि मी आणि पिलूच्या पप्पांनी पण खाल्ली आणि ऑमलेट असलं खिचडीसोबत की छान वाटतं आणि मला तरी पर्सनली चपाती ऑमलेट किंवा मग ब्रेड ऑमलेट किंवा खिचडी ऑमलेट खायला आवडते. त्यामुळे आणि ह्यांना पण आवडते. त्याच्यामुळे आज दोघांनाही मी ऑमलेट टाकून घेतले होते. खिचडी ऑमलेट जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. तर असा आजचं माझं माझं साधं आणि सुधं जेवण होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.